अरे कमालाचा मागे मागे येतो म्हणून सांगली पण अजून आली नाही. या रेशमाला जेव्हापासून बघितलं ना तिचा चेहरा माझ्या डोळ्यापुढून जातच नाही. तिला बघतच राहावं असं वाटतं. जणू काही ती माझ्या भोवती साधच घालत आहे. पण ही अजून आली कशी नाही? मला यायला थोडा उशीर झाला. त्याचं काय ते मोठे मालक भेटले ना त्यांच्याशी मी बोलत राहिली त्याच्यामुळे थोडं उशीर झाला. अगं रेश्मा, तू मला सर मालक म्हणण्याऐवजी रजत का बरं नाही म्हणत? कसं आहे बघ ना, असं एकेरी शब्दाने जर आवाज मारला तर आपलेपणा वाढतो. पण ते कसं शक्य आहे सर? काय शक्य नाही का? तुम्ही आमचे छोटे मालक आहात. अच्छा, काय शक्य नाही म्हणा? एक सांगू रेश्मा, माझं मन सदैव तुझ्याकडे ओढ घेत असते. तुम्हाला भेटावी असं वाटत असते. अगं तुझ्याशी बोलावं, तुला निहारून पाहावं असंच नेहमी वाटत असते. का होत असावं तसं? सांग ना, का होत असावं असं? अहो हा सगळा वयाचा फरक आहे. पण जरा स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर या आणि या फाईल्सवर साईन करा. अच्छा, कसं पाहिलंय का? कुठं करायचं सही? इथे इथं सही झाली काय? काय का लक्ष नाही असत का कामामध्ये तुझं? सर मी आपल्या कामासोबत खूप प्रामाणिक आहे. पण सर तुम्ही पूर्ण कागदपत्रे बघितले ना? अगं तू बघितलं ना मग झालं. खरं सांगायचं रेश्मा, अगं जेव्हापासून मी तुला बघितलं ना तेव्हापासून मला तू खूप आवडायला लागली. अगदी माझ्या मनातलं बोलल्या बघा. कारण मी पण तुमच्याकडे पहिल्यांदा पाहिजे ना तेव्हा तुमच्याकडे फक्त बघतच राहील. माझं मन तुमचं छावा घेत होतं सर. तुम्हाला सांगू, तुम्ही ना थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचले. पण तुम्ही माझा स्वीकार करणार की नाही अशी भीती होती माझ्या मनात आणि म्हणून माझ्या ओठातले शब्द ओठातच राहिले. अगं आज ते शब्द पुन्हा तुझ्या ओठावर येऊ दे. अगं जीवनाचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत अनुभवायचा आहे. रेश्मा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू रेश्मा, आय लव्ह यू. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. अगं रेश्मा, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात लागतं. तरी पाऊलं चालत राहतात, मन मात्र चालत नाही. अगं घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. अगं तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. उन्हाळमधला काही भाग पंखांखाली घेतो. वर उन्हाळ मुलांसारखा सैरा वैरा पडत राहतो. झाडावरची छपरावरची चढून पाहतो. अगं पुन्हा होतो संध्याकाळचा सुरखेड आणि त्याच्या मागणे येते गार गार कातर. अगं चक्क ऋतू डोळ्यासमोर कोस बदलून घेतो. अगं रेश्मा, चक्क ऋतू डोळ्यासमोर कोस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. ओला हा गारवा अंगी शहरा. ओला हा गारवा अंगी शहरा. ओला
ओला गारवा अंगी शहारा प्रेम बाग फुलली स्वागतास तुझ्या घराणी अवघी अवनी नाहली जुळले बंध प्रीतीचे जुळले बंध प्रीतीचे धडधड प्रेम नयना ओला गारवा अंगी शहारा ओला गारवा अंगी शहारा बासे तसी अप्सरा गोरा रंग रूप तुझा बासे तसी अप्सरा सांग आकाश मी तुझा प्रिय तू माझी घरा सांग आकाश मी तुझा प्रिय तू माझी घरा जुळले बंध प्रीतीचे जुळले बंध प्रीतीचे धडधड प्रेम नयना ओला गारवा अंगी शहारा ओला गारवा अंगी शहारा ला 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 बरं सर पण सॉरी रजत हा? पुन्हा सर रजत पण मोठे मालक आपल्या लग्नाला विरोध तर नाही करणार ना?
अगं मी आमच्या लग्नाबद्दल बोलतोय बाबासोबत. अगं आईचं तर होकारच आहे, हो का? फक्त बाबांचं आहे तर काय. बाबांना मी कसंही म्हणवतो, पण त्यांचा लाडाचा मुलगा आहे. ऐकतील ना ते तुझं? ऐकतील, नक्कीच ऐकतील. ऐकावंच लागणार त्यांना. अच्छा. हा. मला आणि मला ते फाईल्स घेऊन जमा करायचं. कसली फाईल का? नेहमी नेहमी धरून असते. आता आपलं कामच आहे ते. अच्छा अच्छा, ही फाईल आहे. चल ठीक आहे. मला पण कलेक्टर ऑफिसला जायचं आहे. प्रोजेक्ट बद्दल थोडे माहिती वगैरे घेत नाही वाटतं तू. मलाच जावं लागते नेहमी. तुमचं सांगा सर. सॉरी. ठीक आहे. बाय. ठीक आहे. साल्या कुत्री आई व का बये पिसे झाल्या का बे? घेऊन जा गे कुत्र्या बंद झालं कुत्र्या भावश्रीच्या. साला या वर्षीचा सीझन आला ना, त्या कुत्र्याचा काय करू. कुत्र्याचा विलंब करण्याचा घेऊन जा गे मार्ग. बाप ज्याचा लग्न नाही करून दे त्याचा घेऊन जा गे मार्ग. कार्या हे का व्यवस्थित तीन पांडव्याची मारो घेऊन आला. मार्ग कोणती मार्ग तो बे? जेव्हा कुत्रे उभ्यानं सुलटतात ना, तेव्हा हे मार्ग काय. असं हो का? हो, मार्ग तिची बहीण आहे सुरकुटी. बापू तू इकडं कसं का? मी ते रूपा नाही का बे? रूपा ते सकाळी सकाळी रनिंग मारायला येत ना, तर म्हणलो माझं जमून जाईल तर पसंत नाही का, म्हणून इकडे थोडासा व्यायाम करायसाठी आलो. हो का? साला मी पाहतो तर बापूची बाजरी का मी खाली. मी म्हणलो बापू गेला असं लोटा धरून. बरं तू तर साला हा हाय बाबा. असं नको बोलू. कार्या बे सांभाळून राहायचा जरा. कार्या काकरशी ते का सस्ती आहे का बे तू जमवून द्यासाठी? आहे ना एक वेळा का एक वेळा. बे रूपा बद्दल काही बोलायचं नाही. दिसायला चांगली दिसते का? एक वेळ जमवून दे म्हणतो. बे ते सस्ती नाही आहे ना. सस्ती आहे का ते जमवून द्यासाठी? खूप चांगली दिसते. ओ खूप चांगली दिसते. ओ ओ बाप्पा बाप्पा, म्हणतो का? साजरा बांधून पाहिलं बे आरशामध्ये. साजराच पाहितो. असलीचा बापू बे ते रूपा येते ना इकडे बे रनिंग मारावाले. हो का? थोडा सांभाळून राहायचं जा. तुझी माया येते का? दोघी जणी येते. म्हणून मला वाटला माझ्याच गोष्टी चालू होत्या. माझ्याकडे पाहून मला भाव नाही देत. तिथं घेऊन जा गे मार्ग. माझ्या डुकराचं ठेवून जा गे मार्ग. माझी मार्बतीची कापी करता. तू बरा माझ्याकडे पाहून म्हणतेस. माझी प्रायव्हेट मार्बत नको मग. माय सन कार्या सुनबाई संग असा बोलत असते का बे? सुनबाई संग असा बोलत असते का? नाराज नको असू बाई. ओ म्हातारे बुवा, डायरेक्ट सून मी का तुमच्या मुलाची बायको आहे? का होते व सुनबाई कोणाला म्हणते तो मग? तुला नाही म्हणायचं कुणाला म्हणायचं? ह्या जंगलातल्या झाडा झुडपं म्हणायचं का बा? झाडा झुडपायला नको म्हणा, तुमच्या मुलाच्या बायकोला म्हणा. मी काही तुमच्या मुलाची बायको नाही. मग कोणाची बायको सांग मला?
झालं. मी अजूनपर्यंत लग्नच केली नाही. तू वारी जायची जमवून टाकणं माझ्या कार्याशी. का मला पोरं भेटत नाही तर तुमच्या कार्याशी लग्न करू? गावात पोरं लई भारी आहे, मग काही कमाचं नाही. हा? बापू म्हणते तर चालव नाही. वा चांगला आहे तुमचा मुलगा. याच्यापेक्षा 36 वरायची लाईन लावू शकतो. कमी आहे का नाही? त्यापेक्षा जास्तीत जास्त पोराची लाईन लावून त्यांच्याला. दाखवा लावून दाखवा. माझ्यामध्ये खूप पॉवरफुल आहे. जर तू काढायला वाटेच्या जाशील ना, आणि ढिशिंग ढाशिंग ढिशिंग ढाशिंग बापू, तू हा कार रुपीच्या तोंडी लागते. तिच्यासारख्या 36 पण बापू. कार्या एकच पाहून दाखव ना, मग 36 पाहिजे. असा नको पण आला माझ्या 36 हो तू माझ्यासाठी हिच्यासोबत जगू. पहा तुमचा पोरगा पहा. पहिले एकच आहे म्हणा, मग 36 आणशील म्हणा. आला मोठा कार कंड्या. आणि या कार्याला घेऊन जा मारबत. काय आलं तुमच्या कार्याची साजरी बोलू? मला बरं नाही वाटलं ना. माझा होणारा नवरा आहे का तो तर साजरी बोलू? काय होते करून टाकणं वा करून टाकणं. अशी काय करतेस तर साधं असं दिसते तो. मग तुमच्या पोराला कार्याला कोण मांडावा, भुऱ्याला कोण मांडावा का कार्याला कोण मांडावा? कार्याला कारीकुरी भेटलंच आहे. कार्याचा कोण प्रकार आहे ते भुऱ्यापेक्षा. भुरा करायला पाहिजे होतं, मग केली असती तुमच्या पोराशी लग्न. हे ऐकत नाही बाबा. ए ऐकत नाही का रे? जास्त ताव नको खाऊस. तू रस्त्याने येते ना, हा. सांभाळून येतो. काय? बापा आजकालच्या कुत्र्याचा काही भरोसा नाही. तो साला कृष्णा कर्नाटकाचा कुत्रा. बापूची इज्जत पाटा पाटा वाटली आज. एवढं का बापू? अरे बाबा, मोठे साले बदमाश कुत्रे आहे. तुझ्या बापूला सांग घराबाहेर निघत नको जाऊ म्हणा रस्त्यावर. खाई तू. हा. रुपये साजरी येत जातो या रस्त्याने पुरीच्या पुरी गँगरेपच मोठे होतात. ते तुमच्यासाठी आहेत, माझ्यासाठी नाही. तशी मी पाहायला सुंदर आहे. माझ्या मागे कशाला धावती? तुम्ही थोड्याशे पत्र दिसत म्हणून तुमच्या मागे धावले असते. कुत्रू तू कुत्रू म्हातारे बोवा, मी तुम्हाला कुत्र नाही म्हटली. कुणाला म्हणली? हे भगवान, बैरा ना हाताला. चांगली जोडी आहे दोघांची. हे बैरा म्हणते ना बे माले. मग एक म्हणला तर एक म्हणता. हा. माझा बापू का बैरा आहे म्हणते? मग तुझ्या बापूले मी का म्हणलं होतं? का म्हणली? पोरगाई बैरा घ्या मग आता. वा चांगली जोडी आहे दोघांची. मी का म्हणतो रुपये, तो म्हणते तर चाली जाणं वेगळं. व्यायाम करा ना. खोटी जा. माझा लग्न नाही करून दिलाय बापू. 50 रुपये एक पण तिथं काले व्यायाम करायला. तू व्यायाम झाडा झुडपात करतील का? तू काय काल्या सरम गिरम आहे का नाही? आ? तो शिकवतो का शिकवतेस? व्यायाम. रुपये मी का म्हणतो, तो म्हणते हा एक बाप बनला. चाली जाणं. हा, तू तर तसा साजरायस. बरं मी का म्हणतो रुपये, ते जाऊ दे. झालं ते झालं. पुष्कळ दिवस झाले तुझी लावणी नाही बघितलं. गेल्या वेळी तर पैसे दिले का दाखवले एक लावणी आला नाही बापू, तुझी लावणी नाही पाहून तुझा दाखव. हो? मला का ठेव? का दाखव? गाणं म्हणतो रुपये गाणं. अरे मी दुसराच सोचलो तर बापाले का दाखव म्हणतेस तर का माहिती? गाणं म्हणलो दाखवते बापू. हे मला नाही दाखवत आहे ना. म्हणता येते त्या का? चामुर्जीच्या मंडळीमध्ये म्हणला ना त्या दिवशी रुपीस म्हणला. समोर लाच काढतेस का बे माझी? मला म्हणून दाखवा की मला. जमत तर करून पाहतो. हो. गडा वगैरे चांगला साफ कर.
हृदय स्पर्श तुझा अग ये ना जवळ साजनी. अग ये ना जवळ साजनी. ओ हृदय स्पर्श बघणार नाही कोणी. अग ये ना जवळ साजनी. अग ये ना जवळ साजनी. पुरा गेला बापू माझ्या नाही तर वाटलं होता का तू बदकमची आणि कैलास तसा. एक कार्या म्हणून तुला म्हणलो माझा काही जम नाही मी काही म्हणे नाही. तू आपला सावधा टोमना केला. तू रुपी समोर माझी काही इज्जत नाही ठेवणार बापू. कार्या हा तुझा बाप बसच का बसच का बे चला बे लवकर वेळ काय चला तुझ्या इज्जत